1 नोव्हेंबर पासून तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये बँकेपासून 4 महत्त्वाचे बदल होणार आहेत। तर गॅस सिलेंडर करता देखील तुम्हाला OTP द्यावा लागणार आहे। व्हॉट्सअप युजर संदर्भातली आहे। काही अँड्रॉइड फोन्समध्ये आता व्हॉट्सअप देखील बंद होणार आहे। 1 नोव्हेंबर पासून मोठे बदल होणार बघा। तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये बँकेतून 4 महत्त्वाचे बदल होणार आहे। तर गॅस सिलेंडरमध्ये देखील आता इथं बदल होणार आहे बघा। तुमच्या OTPचा इथं माध्यमातून व्हॉट्सअप युजर इथं संदर्भातील आहे आणि काही जसं की ॲडव्हान्स फोर्स इथं आता व्हॉट्सअप देखील बंद होणार अशी माहिती आता 1 नोव्हेंबर पासून आता लागणार आहे बघा। वेगवेगळे 4 बदल होणार आहे। 1 नोव्हेंबर पासून सर्वात मोठे 4 बदल आता करण्यात येणार आहे। यामध्ये आता घरगुती गॅसबाबत सर्वात मोठे बदल करण्यात येणार आहे। आता घरगुती गॅसच्या किमतीमध्ये इथं भयंकर महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पिवळे व केसरी राशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आले आहे। रेशन कार्ड धारकांसाठी इथं 2 आनंदाच्या बातम्या व एक वाईट बातमी देखील आता समोर आली आहे। यामध्ये गहू आणि तांदूळच्या जसं की वाढण्याचा निर्णय इथं घेण्यात येणार आहे बघा। यामध्ये गहू आणि तांदूळ वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे। यामध्ये बघा आता 1 नोव्हेंबर पासून रेशन धारकांना गहू आणि तांदूळ या ठिकाणी वाढवून देण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। किती वाढवून देणार आहे, तुम्हाला इथं किती मिळणार आहे हे देखील लगेच सांगतो बघा। अखेर पेन्शन धारकांसाठी आता इथं महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आता समोर आली बघा। पेन्शनधारक आता जिंकण्याला इथं पाहायला मिळत आहे। पेन्शनधारकांसाठी सर्वात महत्त्वाचे 4 आनंदाचे निर्णय या ठिकाणी करण्यात आले आहे बघा। ते लागू देखील झालेले आहे कारण की 1 नोव्हेंबर पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। आता बघा वयाच्या 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा मिळणार आहे। 1 नोव्हेंबर पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 नव्या योजनांची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे। यामध्ये पेन्शनधारकांची आता मोठी ज्येष्ठ नागरिकांना इथं वर्तवण्यात आले आहे। ज्या नागरिकांचे आता खातं SBI स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा कुठल्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे 3 बदल करण्यात आले आहे। ते महत्त्वाचे 3 बदल कोणकोणते असणार आहेत तर बघा इथं तसेच पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं खातं असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी इथं नियमावली 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे। तुम्ही जर शेतकरी असाल तर PM किसान योजनेचा हप्ता व नमो-शेतकरी योजनेची वाट बघत असाल तर त्यासाठी देखील आता महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे बघा। आता तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून हप्ता कधी येणार याची तारीख जाहीर करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींची आता बघा 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी येणार याच्यासाठी देखील आनंदाची बातमी समोर आली आहे। आणि एक बातमी जसं की eKYC बद्दल एक वाईट बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली। तसेच वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तू काही महाग केल्या जाणार आहे तर यामधल्या काही वस्तू आता स्वस्त केल्या जाणार आहे। आता याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे बघा। तुमच्या आता इथं कोणकोणत्या नियमावली 1 नोव्हेंबर पासून बदलण्यात येणार आहे नक्की पहा। येणाऱ्या 1 नोव्हेंबर पासून आता देशभरात नवीन 4 नियमावली आता बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। पूर्ण देशामध्ये आता काही इथं वस्तूंना इथं प्रचंड महागाई वाढणार आहे। त्यामुळे आता बघा 140 कोटी जनतेच्या इथं खिशाला मोठा फटका बसणार आहे। 1 नोव्हेंबर पासून आता हा फटका सर्व नागरिकांना बसणार आहे। पेट्रोल इथं डिझेलचे इथं गॅस सिलेंडरचे रेशनधारका संदर्भातील नवीन नियमावली आणि आधार कार्डच्या संदर्भातील नवीन नियमावली, बँकेच्या खात्या संदर्भातील नवीन नियमावली, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तुमच्या नवीन जे काही आता नवीन नियमावली लावण्यात आलेली आहे ते देखील सांगतो की कोणत्या इथं प्रमाणामध्ये आता वाढ होणार आहे आणि बदल होणार आहे आणि कोणता फटका तुम्हाला बसणार आहे। संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो। तर बघा या ठिकाणी आता काही इथं वस्तू बदलण्यात आलेल्या आहेत हे नक्की बघा। लाडकी बहीण योजनेच्या तुमच्या घरामध्ये पैसे येत असतील तर यामध्ये सुद्धा नवीन नियम सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आलेला आहे। आता तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल त्यावरती नवीन नियमावली लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याचबरोबर तुम्ही जर शेतकरी असाल शेतकऱ्यांसाठी देखील PM किसान योजना, पीक विमा योजना आणि कर्जमाफी योजना यासाठी तुम्हाला एक दिलासा देण्याची बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सरकारच्या माध्यमातून 2 नव्या घोषणांची आता इथं कमतरता होती तर आता 2 नव्या घोषणा आता सरकारने जाहीर केल्या। तसेच तुम्ही कोणत्याही बँकेतून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर पेन्शनधारकांसाठी देखील आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आता सरकारकडून आल्या। सर्व नियमामध्ये पुढील महिन्याचा नोव्हेंबर महिन्यापासून तर मोठा बदल या ठिकाणी होतोय। यामध्ये काही वस्तू प्रचंड महाग केल्या जाणार आहे तर काही नियमामध्ये इथं 1 नोव्हेंबर पासून बदल करण्यात येणार आहे। कोणता बदल करण्यात येतोय नक्कीच बघा। आता 1 नोव्हेंबर पासून सर्वात मोठे 4 बदल करण्यात येणार आहेत तर यामुळे आता वेगळीच इथं नियमावली आता पाहायला आपल्याला मिळणार आहे। कोणकोणत्या वस्तू इथं महाग केल्या जाणार त्याचप्रमाणे बघा इथं संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत की कोणकोणत्या नियमामध्ये आता नेमका काय बदल होणार आहे। त्यासाठी तुम्हाला कोणती इथून पुढे काळजी घ्यायची गरज आहे। सर्व नियमामध्ये आता प्रचंड असा मोठा बदल या ठिकाणी होतोय। 1 नोव्हेंबर 2025 पासून सर्वांना या
ठिकाणी लागू होतोय, हा आता तुम्हाला पालन करावं लागणार आहे नियमांचं। यामध्ये आता काही चांगल्या बातम्या येत आहे, तर काही दुःखद बातम्या आता तुमच्यासाठी असणार आहे। कारण की 1 नोव्हेंबर 2025 पासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही मिळून, म्हणजेच आता नरेंद्र मोदी सरकार आणि राज्याचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही मिळून आता देशातील सर्व नागरिकांसाठी मोठा बदल करण्याचा आणि आनंदाची घोषणा करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। बघा कोणते इथं बदल करण्यात येणार आहे हे देखील तुम्हाला नक्कीच सांगतो। आता सरकारने घोषणा करण्यात की 10 वर्षाचा अशा कोणत्याच इथं मोठ्या आनंदाच्या घोषणा सरकारने अजूनपर्यंत करण्यात आल्या नव्हत्या। आता मोठ्या 2 आनंदाच्या घोषणा इथं देवेंद्र फडणवीस सरकार करणार आणि नरेंद्र मोदी सरकार करणार। आता जनतेला मोठा इथं आनंदाची बातमी मिळणार अशी त्यांनी सांगितली। बघा जे 18 वर्ष वयोगटातील सर्वांना आता इथं घोषणा करण्याची त्यांनी सांगितलेली आहे। 1 नोव्हेंबर पासून अनेक नियमामध्ये बदल आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येतोय। आता बघा या पेन्शन धारकांसाठी यामध्ये काय बदल करण्यात आले आहे, शेतकऱ्यांसाठी काय बदल करण्यात आले, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लाडकी बहीण योजना जी चालू आहे त्यामध्ये आता आनंदाची बातमी कोणती असणार आहे, तर त्यामध्ये तुम्ही जर का ज्येष्ठ नागरिक असाल तर त्यामध्ये देखील आता महत्त्वाचे नियम आणि सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले। त्यानंतर देशातील कोणत्याही इथं बँकेतच जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी देखील आता एक नियमामध्ये 1 नोव्हेंबर 2025 पासून पिवळे व केसरी राशन कार्ड दोन्हीपैकी एक राशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वाची आणि आनंदाची बातमी इथं समोर आली आहे। बघा शेतकरी मित्रांनो किंवा तुम्ही आता एक पेन्शनधारक असाल किंवा एक सामान्य व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वाची आता आजची व्हिडिओ असणार आहे। बघा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या घरगुती गॅस सिलेंडर असेल, तुम्ही स्वयंपाकासाठी तुमच्या घरात गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचं आव्हान इथं राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे। तर बघा आता ते महत्त्वाचं आव्हान कोणतं असणार, ज्या नागरिकांचं बँकेमध्ये खातं असणार आहे तर त्या नागरिकांसाठी मोठी बदल आता करण्यात आला आहे। बघा तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। सरकारने सांगितलेलं आहे तुमच्या खाते हे आता जसं की आधार कार्डला लिंक असेल तरच तुम्हाला सर्व योजनांचा लाभ मिळणार। त्या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना बघा आता ऑक्टोबर आणि सप्टेंबरचे महिने हे तुम्हाला मिळाले नसेल किंवा ज्या महिलांना अजूनपर्यंत हप्ता मिळाला नसेल तर त्या महिलांना आता हप्ता लवकरच लवकर मिळणार आहे। फक्त KYC तुम्हाला करून घ्यायची आहे। जर तुम्ही KYC केली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला KYC करून घ्यायचं आव्हान सरकारने सांगितलेलं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजना सुरू राहणार। आणि राशन धारकांसाठी बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे की आता सर्व राशन धारकांना मोफतमध्ये आता इथं सर्व अन्नधान्य मिळणार आहे। त्यासाठी कुठले शुल्क कुठले तुम्हाला आता पैसे लागणार नाही। आणि जे अंत्योदयचं राशन कार्ड असणार आहे तर प्रति व्यक्ती त्यांना देखील आता पैसे मिळणार आहे। तर ते आता राशन धारकांसाठी महत्त्वाची माहिती होती। त्यानंतर बघा आता जे पेन्शनधारक व्यक्ती असणार आहे तर पेन्शनधारक व्यक्तींना आता त्यांचं आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचं आहे आणि बँकेला लिंक करून घ्यायचं आहे। त्यांचं बायोमेट्रिक इथं अपडेट तुम्हाला करून घ्यायचं आहे। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे, DBT तुमचं इनेबल आहे का चेक करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सर्व जे काही योजना असणार आहे तर या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार। त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणतेही गॅस सिलेंडर असेल तर उज्ज्वला गॅस सिलेंडरमध्ये तुम्ही कन्वर्ट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 300 ते 350 रुपयेपर्यंत सबसिडी मिळणार। तर लवकरात लवकर तुमच्याकडे कुठल्याही कंपनीचा गॅस सिलेंडर असेल तर उज्ज्वला गॅस योजनामध्ये तुम्हाला हे बदलून घ्यायचं आहे, कन्वर्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 300 ते 350 रुपयेपर्यंत दर महिना इथं तुम्हाला सबसिडी मिळणार। तर हा गॅस सिलेंडर महागाई वाढण्याच्या कारण आता तुम्हाला सबसिडी अत्यंत आवश्यक असणार आहे। त्या व्यतिरिक्त बघा PM किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, तर बघा PM किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता एकत्र देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे। तर एकत्र हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आणि त्यामध्ये देखील आता सरकारने वाढ करण्याचं ठरवलेलं आहे। बघा तुम्हाला आता वर्षाला 6000 रुपये मिळत होते, आता वर्षाला तुम्हाला 8000 मिळणार, म्हणजे PMचे तुम्हाला 8000 आणि नमोचे 8000 एकत्र तुम्हाला 16000 रुपये वर्षाला मिळणार। त्या व्यतिरिक्त पीक विमा तुम्हाला मिळाला नसेल तर लवकरच लवकर पीक विमा देखील तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। रब्बी हंगामामध्ये तुम्हाला आता बघा इथं 10000 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे। आता तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करा, तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। हे महत्त्वाची माहिती सरकारने आवाहन केलेलं आहे। तर अशा पद्धतीची माहिती आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।